नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक क्रियावर आधारित उदाहरणे या प्रकरणाचा राहिलेला भाग पाहणार आहोत। प्रश्न पहिला बघा, एका गावात 6,718 पुरुष असून 5,829 स्त्रिया आहेत। एकूण लोकसंख्येतील 7,548 साक्षर आहेत, तर त्या गावातील निरक्षरांची संख्या किती? मित्रांनो, हा प्रश्न सोडवायचा कसा ते बघा। प्रश्नामध्ये पुरुष दिलेले आहेत ते लिहून घेऊया। पुरुषांची संख्या किती आहेत? पुरुष 6,718। स्त्रियांची संख्या स्त्रिया किती आहेत मित्रांनो? 5,829। एकूण साक्षर लोकांची संख्या किती आहे? साक्षर लोकांची संख्या सात 7,548। त्यानंतर मित्रांनो, आपल्याला गावाची एकूण लोकसंख्या काढावी लागेल। गावाची एकूण लोकसंख्या दिलेली नाही, तर गावाची एकूण लोकसंख्या पुरुष आणि स्त्रिया मिळून होईल गावाची एकूण लोकसंख्या बघा। एकूण लोकसंख्या पुरुष प्लस स्त्रिया पुरुष किती आहेत? 6,718 अधिक स्त्रिया किती आहेत? 5,829। बेरीज करूया। 8 आणि 9 17, हातच्या गेला 1 2 आणि 2 4, 7 आणि 8 15, हातच्या गेला 1 6 आणि 6 12, म्हणजेच एकूण लोकसंख्या आली 12,547। आता आपण निरक्षर लोकांची संख्या काढूया। निरक्षर लोकांची संख्या काढण्यासाठी मित्रांनो, एकूण गावाची लोकसंख्या 12,547 वजा साक्षर लोकांची संख्या 7,548। निरक्षर लोकांची संख्या काढण्यासाठी एकूण गावाची लोकसंख्या वजा साक्षर लोकांची संख्या तर वजाबाकी करा। बघा, 12,547 वजा 7,548
48. 7तून 8 जात नाही म्हणून 17तून 8 गेले तर 9 राहते. हातच्या दिला 4तून 5 जात नाही म्हणून 14तनं 5 गेले तर 9 राहील. त्यानंतर हातच्या दिला 5तून 6 जात नाही, 15तून 6 गेले तर 9 राहील. हातच्या दिला 2तून 8 जात नाही, 12तून 8 गेले 4 राहील. हातच्या दिला 1तून 1 गेला 0 राहील. म्हणजेच मित्रांनो, ही झाली त्या गावातील निरक्षर लोकांची संख्या 4999. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न दुसरा बघा. 901 वजा 888. वजाबाकी करूया. 901 वजा 888 888. 1तून 8 जात नाही म्हणून 11तून 8 गेले तर 3 राहते. हातच्या दिला 0तून 9 जात नाही, 10तून 9 गेले 1 राहील. त्यानंतर हातच्या दिला 9तून 9 गेले 0 राहील. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं 13. प्रश्न तिसरा बघा. 6405 वजा 305. 6405 वजा 305. 5तून 5 गेले 0, 0तून 0 गेला 0, 4तून 3 गेले 1, 606. उत्तर आले 6100. ऑप्शन 1. प्रश्न चौथा बघा. 9302 वजा 4823. 9302 वजा 4823. 2तून 3 जात नाही, हातच्या घेतला 12तून 3 गेले तर किती राहील? 9 राहील. हातच्या दिला 0तून 3 जात नाही म्हणून 10तून 3 गेले 7 राहील. हातच्या दिला 3तून 9 जात नाही, 13तून हातच्या घेतला 13तून 9 गेले तर 4 राहील. त्यानंतर हातच्या दिला 9तून 5 गेले तर 4 राहील. उत्तर आलं 4479. ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न बघा. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली तर किती लिटर दूध शिल्लक राहिले? मित्रांनो, प्रथम आपल्याला संकलन केंद्रावर जमा झालेले एकूण दूध काढावे लागेल. संकलन केंद्रावर गाईचे दूध प्लस म्हशीचे दूध जमा झाले. एकूण दूध काढूया. मग मला सांगा, संकलन केंद्रावर गाईचे दूध किती लिटर होते? तर 805 लिटर अधिक म्हशीचे दूध 915 लिटर. बेरीज करा. 5 आणि 5 10, हातच्या गेला 1, 1 आणि 1 2, 8 आणि 9 17.
म्हणजे संकलन केंद्रावर किती लिटर दूध जमा झाले, तर 1720 लिटर दूध संकलन केंद्रावर जमा झाले. त्यानंतर एकूण दुधातून विकलेले दूध वजा करूया, म्हणजे शिल्लक राहिलेले दूध मिळेल. हे झाले एकूण दूध. एकूण दुधातून 1720 लिटरमधून विकलेले दूध 1575 वजा करूया, म्हणजे आपल्याला शिल्लक राहिलेले दूध काय मिळेल. बघा, वजाबाकी करा. 1720 वजा 1575. शून्यातून 5 जाते का नाही? 10तून 5 गेले, 5 राहील. हातच्या दिला. 2तून 8 जात नाही, 12तून 8 गेले, 4 राहील. हातच्या दिला. 7तून 6 गेले, 1 राहील. 1तून 1 गेला, 0 राहील. 145. तर मित्रांनो, किती लिटर दूध शिल्लक राहिले? 145 लिटर दूध संकलन केंद्रावर शिल्लक राहिले. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय 2. प्रश्न 6 बघा. 4574 वजा 3453. वजाबाकी करा. 4तून 3 गेला, 1. 7तून 5 गेले, 2. 5तून 4 गेला, 1. 4तून 3 गेला, 1. उत्तर आलं 1121. ऑप्शन क्रमांक 4.